सुरू करा. रोहन आता बॉल वगैरे भेटणार नाही, मॅच सुरू करा प्लीज. आयोजकांची सक्त आता सूचना आहे, कारण आता वेळ राहिला नाही, तुम्ही समजून घ्या. आपण देखील एक चांगली स्पर्धा दरवर्षी आयोजन करतो, त्याच्यामुळे वेळ, कारण डे स्पर्धा आहे, याला काय अपील नाही. रजनी स्पर्धा असली सकाळ झाली तरी काय हरकत नसते, आपण खेळू शकतो. परंतु एकदा वेळ आपल्या हातातून निघून गेला तर निघून गेलाच. चला नेरे टीम क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. आणि गावदी वाकडी टीम आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत येते. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 3:46 झालेत, खूप वेळ कमी राहिलाय, त्यामुळे मॅच लगेच स्टार्ट करायचे. टाइम अलर्ट असेल बघा, पंचांनी याच्याकडे लक्ष द्यायचंय. चला वाकडी संघ सलामीचे फलंदाज पाठवा प्लीज लगेच. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी आताच आमंत्रित करतो अजिवली आणि बोरखार दोन्ही कॅप्टन. टॉस साठी तुम्हाला लगेच यायचंय आणि तो सामना असेल 2 ओव्हरचा. चला बॅट्समन जा मैदानामध्ये प्लीज. बॉल दिली का रमेश पवार, जा प्लीज यार. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. क्वालिफायर मॅच आहे, सुपर 6 मध्ये दाखल होण्यासाठी ही लढत तुम्हाला बघायला मिळेल. चला योगेश पवार मैदानामध्ये जा. लाडाने आम्ही त्यांना अवगेश म्हणतो, ते मैदानामध्ये दाखल होतील. चांगली लढत. ओमकार शेठ म्हात्रे वाकडी, बाली शेठ म्हात्रे, असलम शेख के सुपुत्र गिलावर शेख, इनका भी आगमन. गुल्ल्या भाई, वन एंड ओनली गुल्ल्या भाई. चला मॅच मध्ये आपण जाऊया. सामन्याला सुरुवात होते सुपर 12 ची. सुपर 12 चा अंतिम सामना क्वालिफाय होण्यासाठी कोण सुपर 6 मध्ये दाखल होईल. चला प्लीज आता फंडिंग डिपार्टमेंट सज्ज झालंय. रमेश पवार, आपण मॅच सुरू करूया प्लीज. वेळ आपल्याकडे कमी आहे बघा. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपलीच पाहिजे, ते लक्षात घ्या प्लीज. आता टीम मीटिंग नको, शॉर्टेज टीम मीटिंग नको, कारण आता 3:49 मिनिटं झालेत, त्याच्यामुळे याची दक्षता आपल्याला घ्यायची. कारण हा एक सामना, नंतर 3 सेमी, 3 क्वार्टर फायनल, नंतर 1 सेमी आणि फायनल. सुपर 12 ची अंतिम लढत स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेत. जसे 4 वाजतील तसेच ते सुरू होईल लकी ड्रॉ, कारण प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. त्यामुळे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. 4 वाजल्यानंतर सन्माननीय सरपंच साहेबांचे बंधुश्री बालूशेठ यांच्या बाबूशेठ यांच्याकडून प्रत्येक आबाक्यासाठी 100 कॅश प्राइज प्रेक्षकांना आज सुवर्ण संधी. या स्पॉन्सर टायमिंग अलर्ट होतं. पहिला बॉल सुशांत गायकर गोलंदाजी मार्कवर आले. सलामीवीरच्या भूमिकेमध्ये रमेश पवार, योगेश पवार हे 2 पॉवरफुल फलंदाज मैदानामध्ये. 3:50 पहिला बॉल
सुशांतचा वेगवान तेज तरार चेंडू बघायला मिळाला. अगदी खांद्याचा वापर, कधी कधी खेळाडू अतिरिक्त खांद्याचा वापर करतात, परंतु शॉर्ट रनअप असो, हायरॅम ऍक्शनचे गोलंदाज लॉंग रनअप परंतु फास्ट रनअप असतो तेव्हा ते हायरॅम ऍक्शनचा वापर करत असताना तिथे स्पीड जनरेट करत असतात. सुशांतची शैली वेगळी आहे, तो आपल्या स्लोअर वन. आणखी एक इथे तशाच पद्धतीने चेंडू रमेश पवारने या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर पोहोचले बॉल पर्यंत, रन मात्र पूर्ण केले जातील. 2 धावा. खूप इम्पॉर्टंट मॅच आतापर्यंत 2-2 सामने जिंकून हे दोन्ही संघ इथपर्यंत आलेत. वाकडी संघाचा प्रवास देखील तेवढाच दमदार राहिले, कारण या संघाने पहिल्यांदा कोण संघाला परास्त केल्यानंतर हरिग्रामला, त्याच्यानंतर नेरे संघाने पहिल्यांदा मलंगड परिस्थितीतील चिंचवलीला परास्त केला आणि त्याच्यानंतर बापदेव पालीला. आणि या 2 बलाढ्य संघामध्ये चाललेली ही प्रतिस्पर्धी संघामध्ये एक चांगलं बॅटल हे बघायला मिळेल. धावसंख्येचा फलक 2 वर थांबलाय. 3 चेंडू फेकले गेलेत. डॉट टू डॉट असं चित्र सध्या पहिल्या 3 बॉल मध्ये बघायला मिळालं असताना चौथा बॉल बॅकफुटला जाऊन अगदी डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला. रमेश पवार डेंजर एंडकडे धावत होता. रन मात्र पूर्ण केले जाईल. अतिशय महत्वाची मॅच आहे. या सामन्याचं महत्व फार सुंदर आहे आणि फार अधिक आहे. जो मार्ज मारेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. 6 पारितोषिक, खूप सुंदर चमचमणाऱ्या ट्रॉफी, 3 कूलर, 1 टू व्हीलर बाईक. बघायचं आज कोणाचं नशीब, कारण या रेस मध्ये 3 खेळाडू सध्या तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका. रोहन डायरेक्ट हिट झालाय. पंचांनी निर्णय पाठवला 3ऱ्या पंचांकडे. टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये चेक केलं जाईल, कारण क्रुशियल मोमेंटला योगेश थोडा निराश आहे. अगदी पवेलियन कडे चालत चाललाय असं वाटतं की त्याला समजून चुकलंय की एक्झॅक्टली स्क्रीच कंप्लीट झाले नाही, परंतु पंचांच्या दृष्टिकोनातून डिसिजन अजून पेंडिंग आहे, त्यामुळे प्रतीक्षा करावी लागेल निर्णय येईपर्यंत. यस, इट इज आउट. योगेश पवारच्या खेळीचा अंत झाला. आदित्य मोरे मैदानामध्ये दाखल होईल. दमदार गोलंदाजी सुशांत गायकरची. जशी विकेट मिळाली तसं लगेच शॉर्टेज टीम मीटिंग सध्या होत असताना नेरे टीमच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही टीम लढतील. जेवढे धारदार गोलंदाजी नेरे टीम कडे तेवढी धारदार गोलंदाजी वाकडीकडे देखील. त्याच्यामुळे त्यासाठी चांगल्या रन येणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजांना एक बेस, एक प्लॅटफॉर्म, एक फायटिंग स्कोर ही जबाबदारी असते प्रमुख खेळाडूंवर, आणि ती जबाबदारी तुम्हाला या मॅच मध्ये निभावावी लागेल. हिरो HF100 कोण बसणार, कोण मानकरी ठरणार, अशी दमदार लढत. रमेश पवार थोड्या दिवसा अगोदर विचंबच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना अगदी आपण स्कूटी जिंकली. असा खेळाडू डिफेन्स करत असताना बचावात्मक पवित्रा इथे घेतला गेलाय, कारण त्याला माहिती होतं की अंतिम बॉल हे षटकाचा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाईल. पहिले षटक समाप्त होते, पॉवर प्ले आता संपले आणि ज्यामध्ये वाकडी संघ धावून पोहोचलाय. 1 फलंदाज बाद, फक्त आणि फक्त 4 धावांवर. नेरे संघ प्लीज एकच एंड आपण खेळतोय, त्यामुळे तुम्ही वेळ घेऊ नका फोल्डिंग डिपार्टमेंट मधून, ही आम्ही तुम्हाला विनंती करू. कारण आता आयोजकांची एकच विनंती आहे प्रत्येक टीमला की वेळ फक्त घेऊ नका. प्रत्येक टीमला जाणतो, प्रत्येक टीम साठी प्रत्येक मॅच महत्वाची. वेळ थोडा लागतो, रणनीती आखल्या जातात, परंतु वेळ आता वाचवला तर संध्याकाळी योग्य अगदी वेळेमध्ये स्पर्धा समाप्त होईल. फायनल चांगले लख प्रकाशामध्ये बघायला मिळेल, हाच फक्त उद्देश आहे आयोजकांचा. अफाट मेहनत सगळ्यांनी घेतली. सरपंच चषकाचे दमदार आयोजन आणि रॉयल आयोजन. बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकामध्ये सचिन मोरे, द्वितीय षटकामध्ये दाखल झाले रमेश पवार समोर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्वागत केलं. बॉल झाला सीमारेषेच्या दिशेला. फिल्डर बॉलच्या पाठीमागे. झाले फिल्डिंग खराब. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या बॉलवर येतो चौकार. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील. चौकाराला पहिल्याच बॉलवर रमेश पवार
च्या खात्यामध्ये या 4 जोडल्या जातील. धावसंख्येचा फलक अजून पुढे. आता स्ट्रेटचा फटका लगावण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉल खाली, वॉट अ कॅच. रोहन पाटील त्यांनी टिपला झेल. रमेश पवार आऊ चा संपुष्टात आला खेळ. दुसरा धक्का वाकडी टीमला. जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा. सचिन मुंडे कॅप्टन भारी हया संघात. विकेट इथं मिळताना आपण बघतो. वाकडी गाव म्हटलं तर आमचे रॉक्षा प्रवीणजी गायकर या गावचे ओळख. एका बाजूला नेरे संघ म्हटलं तर आमचे सागरदादा मांडवकर या गावचे ओळख. समालोचक क्षेत्रामधील 2 दिग्गज नाव आपण बघतो. आणि सध्या मैदानामध्ये धावसंख्येचा फलक धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत ते 8. फलंदाज बाद झाले 2. रमेश पवारची जबाबदारी या मॅच मध्ये होती. अविनाश पाटील आता मैदानामध्ये आलाय. रमेश पवार कोणाला तरी पाठवा तिथून. एक चालेल कोणी 12वा प्लेयरच पाहिजे असं कोणी नाही, सपोर्टर पण चालेल. या एक जण कोणतरी. विकेट नंतर अविनाश पाटील मैदानामध्ये आले. लेफ्ट हँडेड स्क्वेअर कट करायचा प्रयत्न इथे राहिला, परंतु बॉटम बॉल मध्ये संपर्क झाला नाही. चेंडूला निर्धाव सुरुवात होत असताना डॉट बॉल न सचिन मोरे चांगला होत करू खेळाडू. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न टोटली सफल झाल्याने यष्टाने एम केला. यष्टा झालेत उद्ध्वस्त. अविनाश पाटीलच्या खेळीचा अंत. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेट पाटील मेरे गावाचा नायना. धावसंख्येचा फलक टोटल 8 धावांवर. सकाळी देखील आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की अगदी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसिंग मध्ये 3-4 खेळाडू आहेत, परंतु एक भरपूर पाठीमागे राहिले. 3 खेळाडू त्या रेसिंग मध्ये आहेत अजूनही. परंतु जर ऑलराऊंडर खेळाडू असेल त्या रेसिंग मध्ये तर प्रत्येक विकेट साठी डे टुर्नामेंट मध्ये 3 गुण 3 पॉइंट याचा आताच आम्ही अनाउन्समेंट करतो. सकाळी देखील अनाउन्समेंट केली होती आणि आता पुन्हा एकदा सूचित करतो. प्रत्येक विकेट 3 पॉइंट आणि 1 रन साठी 1 पॉइंट असं लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे ज्याचे सगळ्यात इज इक्वल पॉइंट जास्त असतील आणि सुपर 12 च्या मॅच पर्यंत, म्हणजे हा सामना सुपर 12 चा अंतिम आहे. याच्यानंतर ज्या मॅचेस होतील त्या रन इथे ग्राह्य धरल्या जाणार नाही. मालिकाभराच्या रेसिंग मध्ये याची दक्षता तुम्ही घ्या. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला चेंडू वाईड यॉर्करची पसंती. धारदार आणि तीक्ष्ण गोलंदाजी टोटली डॉमिनेट करण्याचा प्रयत्न राहिलाय सध्या वाकडी संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत तेजस पवार. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. आणखीन एक विकेटची पतन. खेळाडू बाद. क्रिकेट संघ खानाव गावाचा, आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा. सचिन मुंडे कॅप्टन भारी हया संघाचा. सचिन मुंडे बॅट्समन भारी हया संघाचा. सचिन मुंडे कॅप्टन भारी हया संघाचा. तेजस पवारच्या खेळीचा अंत झालाय. धावसंख्येचं कॅल्क्युलेशन्स टोटल रन सद्यस्थितीमध्ये बघू शकतो की आपण 8 धावा सध्या फलकावर लागले गेलेत. विकेट बाद झाले 4. सचिन मोरे 4 धावांचा हे षटक, 3 विकेट्स या षटकामध्ये मिळाले. काय गोलंदाजी राहिले सचिन मोरेचे देखील. धावांसाठी संघर्ष स्ट्रगल करतोय सध्या. चिंता वाढलीत आई गावदेवी वाकडीच्या वेळी अजूनही गेले नाहीये. 3 ते 4 स्कोरिंग शॉटच्या शोधामध्ये राहावं लागेल, परंतु अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी आदित्य मस्कर या गोलंदाजाच्या खांद्यावर. गोट्या आता बॉलिंग मार्कवर आलाय. आदित्य मस्कर वर्सेस आदित्य मोरे ही लढत आता बघायला मिळेल. एम वर्सेस एम ही फाईट. एका बाजूला तीव्र अनुभव आदित्य मस्कर कडे, परंतु यंगस्टर आदित्य मोरे स्ट्रायकर कडे. अंतिम शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिलेत. 8 धावा फलकावर. विकेट गेले 4.
पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता आदित्य मस्कर म्हटला तर त्याचा लेग ब्रेक जो नॅचरल लेग ब्रेक आहे. खरा फिल्डिंग सुशांत गालातल्या गालात असतोय. चूक तिथे होते कारण साधा सोपा चेंडू होता. संघ पुढे चालाय 2 धावांच्या मदतीने 10 वर स्ट्रगल करतोय. धावांचा वनवास सध्या करावा लागलाय. धावांसाठी अफाट प्रयत्न करतोय सध्या मैदानामध्ये वाकडी संघ. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करेन. सामना असेल अजिवली विपक्ष बोरखार. दोन्ही टीमचे कॅप्टन बोरखारचे कॅप्टन आलेत अजिवलीचे कॅप्टन. ही इनिंग संपण्याच्या अगोदर तुम्हाला टॉस साठी यायचंय. सोडून दिला हा बॉल. पंच सांगत असताना आतून बॉल बाहेर निघालाय. डॉट बॉल इथे येत असताना आता प्रयत्न असे करावे लागतील की एक्स्ट्रा इतर अपेक्षा ठेवण्यापेक्षा सगळ्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता स्वतःला लढावं लागेल. कधी कधी जीवनाच्या लढाई एकट्याने लढाव्या लागतात आणि तो लढावा या बाणा आदित्यला दाखवावा लागेल. आदरलेल्या बाउन्सर चेंडू ते चांगलं लेंथ आणि लाईन अजिबात संधी दिली जात नाही. मी याचा उल्लेख केला की आदित्य मस्करकडे प्रचंड अनुभव आहे. एका बाजूला आदित्य मोरे जो वाकडी संघाचा यंगस्टर आहे आणि अनुभवाचा वापर इथे करत असताना अजिवलीचे कॅप्टन देखील येत आहेत. आता यानंतर केला जाईल टॉस. वन मोर टाइम. व्हॉट बॉलिंग. ग्रेट बॉलिंग. आदित्य मस्कर म्हटलं तरी त्याच्या आगीवेगी ओळख एकाच मॅच मध्ये 2 मैदानावर फेकण्याचा विक्रम याच खेळाडूच्या नावावर आहे. त्यामुळे हा खेळाडू इतक्या सहजासहजी तुम्हाला स्ट्रोक सिलेक्शन करून देणार नाही. फुटवर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता स्विच चा प्रयत्न केला परंतु बॉल टेकअप करत असताना सन्मान्य हरचंद्र बारदे आणि प्रकाश चवळे यांचे ते शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर तुमचं हार्दिक स्वागत. धावसंख्येचा फलक फक्त आणि फक्त 10 वर अंतिम बॉल फेकला जाईल. पहिल्या मध्ये 4 दुसऱ्या मध्ये 4 3 विकेट आणि यामध्ये आतापर्यंत 2 आल्या होत्या. फिल्डर थोडी चूक करतोय. फिल्डर पाठीमागे आहेत. एक रन कंप्लीट झाले. दुसरी साठी देखील प्रयत्न 2 कंप्लीट झाल्यात. इथे बघू शकता पंच सांगतात की 22च्या स्वरूपाने रन आले 2 आणि पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव 4 ची इकॉनॉमी कायम ठेवली. पहिल्या षटकामध्ये सुशांत गायकरने दिल्या 4. दुसऱ्या षटकामध्ये सचिन मोरेने दिल्या 4. आदित्य मस्करने दिल्या 2 आणि 22च्या 2 अशा 4 या ओव्हर मध्ये आलेत आणि धावसंख्या फलकावर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा लागले फक्त आणि फक्त 12 आणि 13 धावांचा आव्हान इथे सेट करण्यात आले आहे. ते आपण बघू शकता. वैकुंठवासी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर बुवा शेळके प्रतिष्ठान जितू जर्मन नेरी या संघासमोर तो काय टॉस आपण करूया. अजिवली आणि बोरखार यांच्यामध्ये केला जाईल टॉस. सन्मान आमचे बालरामबुवा पाटील यांचे ते शुभागमन. क्रिकेटचे निष्णात चाहते त्यांना लगेच आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा. सेमीफायनल नंबर 2 टॉप 3 ला वेगर पोहोचलाय. 2 ओव्हरची मॅच असेल आणि काल वेगर आणि वाजेमध्ये आपण सेमीफायनल पाहिली. त्यामध्ये वेगर संघानं यश संपादित केलं आणि टॉप 3 मध्ये टॉस तिथे झाला आणि बोरखारनं टॉस जिंकला. डिसिजन बॅट फर्स्ट. सेकंड सेमीफायनल या 2 टीम मध्ये बघायला मिळेल आणि याच्यानंतर यांतून विजय संघ खेळेल मोह संघाविरुद्ध. ती असेल 3rd सेमीफायनल. टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी असा उल्लेख मी करेन. जेव्हा सुपर टॉप 6 च्या लढाई समाप्त होतील तेव्हा 3 संघ जेव्हा उठतील तेव्हा तिघांमध्ये लकी ड्रॉ केला जाईल. याची दक्षता आताच घ्या. हे नियम आम्ही आता तुम्हाला समजवतो. जेव्हा शेवटचे 3 संघ राहतील तेव्हा केला जाईल लकी ड्रॉ. हे लक्षात घ्या. याची आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पुन्हा एकदा तेच सांगेन. प्रत्येक रन साठी 1 पॉइंट, प्रत्येक विकेट साठी 3 पॉइंट आणि सुपर 12 च्या मॅच पर्यंत ते रन ग्राह्य धरले जाणार आहेत. सुपर 6 मध्ये एकदा तुम्ही पोहोचल्या का ते तुमच्या रन लॉक होणार आहेत. त्यानंतर तुमच्या रन आणि विकेट काउंट केलं जाणार नाही. हे लक्षात घ्या.
चला सेकंड इनिंगला आपण सुरुवात लगेचच करूया मैदानामध्ये 18 चेंडू आणि बेजासाठी आवश्यकता 13 धावांची ते नेरे संघाला आणि ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत सचिन मोरे आणि प्रवीण चोरगे अर्थात बाली हे दोन खेळाडू मैदानामध्ये आलेत एका बाजूला रमेश पवार आऊ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय धावा वाचवण्यासाठी अफाट प्रयत्न करावे लागतील पहिल्याच बॉलवर स्विच करण्याचा प्रयत्न केला आहे ते वेगवान स्पीड जनरेट करत असताना रमेश पवार त्याच्या षटकामध्ये जेवढ्या रन डिफेन्स करता येतील जेवढ्या वाचवता येईल त्याचा प्रयत्न तो आत्मनात करेल कारण जरी लो स्कोर असल्या तरी फाईट करतील थांबवलं इथे मागील 2 चेंडूमध्ये अजिबात सध्या धीरे जात नाही एकच उद्देश सध्या मैदानामध्ये सचिन मोरेचे की एक मोठा फटका खेळायचा आणि मॅच ओपन करायची परंतु का हा निर्णय कितपत योग्य ठरेल डान्सिंग डाऊन ऑफ द विकेट परंतु बॅट अँड बॉल मध्ये पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाही जशी तीक्ष्ण गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये तेवढी तीव्रता होती गोलंदाजीची तेवढीच तीव्रता मागील 3 चेंडूमध्ये दिसली रमेश पवारच्या षटकामध्ये बॅटच्या बॉटम एंडवर यस थोडासा आवाज इथे आला कोणती धाव मात्र इथे जोडली जाणार नाही 4 चेंडू सलग डॉट फेकलेत सचिन मोरे आणखीन एक वॉटर बॉलिंग रमेश पवार जबरदस्त गोलंदाजी पवार दी पॉवर आणि आपल्या गोलंदाजीची पॉवर दाखवत असताना 5 बॉल डॉट आलेत का पहिल्या मेडनवर नाही आहे हा फटका शॉट केलाय प्ले फिल्डर बॉल पासून जेल पासून फार दूर राहिले 1 रन या बॉल पूर्ण केली जाईल आणि 1 धावाचं षटक तुम्हाला इथे बघायला मिळेल पहिले षटक समाप्त झाल्याने धावसंख्या फलकावर धावा लागले त्या टोटल 1 धाव नेरे संघाची आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी रन देखील पाहिजेत 12 12 चेंडू 12 ची गरज गोलंदाज सजवत असताना आदित्य मोरे प्रहार केला मिस्तामिंग झेल हवेमध्ये का झेल कॅरी केला जाईल आदित्य चूक होणार नाही सचिनच्या खेळीचा अंत झालाय नवीन खेळाडू मैदानामध्ये आदित्य मस्कर काय गोलंदाजी दोन्ही संघ काय लढतायत ग्रेट मॅच धावसंख्या जरी कमी असली तरी लढले कसे पाहिजे धावा रोखण्यासाठी संघर्ष कसा केला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळतंय चेंडू आणि धावामधील अनालिसिस रिक्वायर्ड 11 बॉल आणि 12 ची गरज आहे वाकडी संघ आता यांचा प्रयत्न हाच राहिला या मॅच मध्ये हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत कसा न्यायचा हा वाकडी संघाचा आतोनात प्रयत्न असेल तर मैदानामध्ये नेरे संघ हाच प्रयत्न करत असेल की मॅच कशी लवकरात लवकर संपवता येईल हा त्यांचाही दोन्ही संघ विजयासाठी असुसलेत पहिलं षटक काय दमदार राहिलं टीट फॉर टॅट जसं प्रत्युत्तर दिलं रमेशनं आदललेला बाउन्सर चेंडू बाउन्सर अटेम्प्ट केला पण सांगते इट इज अ वाईड आणि त्यासोबत एक बाउन्स वॉर्निंग वाईड बॉल दिले पंचांनी 11 बॉल 11 अंपायर डिसिजन फायनल डिसिजन कानमंत्र देत असताना ते रमेश पवार सध्या आदित्यला देखील 11 बॉल 11 असं चित्र हा माशाचा वास्तव की गुलशन पुढे पुढे चालेल कारण सुपर 12 ची लढत आहे क्वालिफायर शेवटी प्रश्न या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी बनण्याचा हकदार असा आणि कारण दोन्ही संघ बलाढ्य लढणं जाणतात यातून जो जिंकेल तो त्यांच्यामध्ये तिसरी सेमीफायनल मोह संघाच्या विरुद्ध
फटका सजलाय, सुपर क्लास शॉट, आदित्य मस्करच्या बॅट मधून तडाखा षटकार. क्रिकेट संघ खानाव गावाचा, आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाय या संघात. 10-5, 10 चेंडू 5 धावांची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. बोरखर आणि अजोली यांनी टॉस जिंकला. बोरखरनं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय. अजोली तुम्हाला फिल्डिंग करायची, त्यामुळे मैदानाच्या अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या किंवा मैदानाच्या एका साईडला लाईन अप तिथे करून तुम्ही सज्ज राहा. जसा सामना संपेल, सामना संपल्या लगेच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. अजोली याची दक्षता घ्या फिल्डिंग साठी. 10-5 ची गरज होती. विकेट मिळते. आदित्य मस्कर च्या खेळीचा अंत. 9 बॉल 5, 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. रोहन पाटील मैदानामध्ये, जर्सी नंबर 01. नऊ चेंडू 5 ची गरज. प्लीज स्पीड अप. रोहन या आपल्या पोझिशन मध्ये. नऊ चेंडू 5. वाकडी संघाने अजूनही सामना सोडला नाहीये. लढता येते मैदानामध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि जेव्हा अस्तित्व बनायला लागलं जातं तेव्हा सगळं काही सोडून फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं जातं. 9 मध्ये 5 ची गरज आहे. आदित्य पुन्हा एकदा तयार आहे. रोहन समोर वेगवान तेज तर्रार गोलंदाजी. काय एफर्ट आहेत. कमीत कमी धावसंख्या स्पर्धेचा सगळ्यात कमी धावा वाचवण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये करतोय वाकडी. आणि काय फाईट करतोय. 8 चेंडू 5 असं हे समीकरण सध्या मैदानामध्ये येऊन थांबलंय. आदित्य रोहन समोर. मोठ्या फटक्याने सामना फिनिश करण्याचा निश्चय होता. तिथे बॅटच्या टो एंडला चेंडू लागला. एक रन कंप्लीट. एकावर संतोष आहेत. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे या मासला जिंकण्यासाठी. संघ पोहोचलाय. आव्हान 13चं. 9 धावा सध्या फलकावर लागलेत आणि अवघ्या 7 चेंडू मध्ये पाहिजे 4. त्यामुळे हे बॅटल कुठपर्यंत रंगलं जाईल. प्रवीण सोरके ऑन स्ट्राईक. बाली या नावाने सुप्रसिद्धी मिळवली या खेळाडूला. लांब लांब छक्के ठोकण्यासाठी माहीर असणारा खेळाडू. ताकदवान डिफेन्स गरज असताना या खेळाडूकडे युक्ती आहे आणि त्या युक्तीचा वापर तो करत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. रन मात्र पूर्ण केली जाईल. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. प्लीज टीम मीटिंग नको. दोन्ही खेळाडू या. प्रवीण सोरगे या आपल्या पोझिशनवर. 6 चेंडू 3 ची गरज. थोडीशी सल्ला मसलत होत असताना खेळाडू गोलंदाज आणि फलंदाज दोघांमध्ये देखील सल्ला मसलत. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक तेजस पवार. 6 चेंडू 3 ची गरज असा सामना येऊन थांबलाय. 18 बॉल मध्ये 13 वाचवायच्या होत्या. 12 बॉल मध्ये फक्त आतापर्यंत रन खर्च केले 10. 6 मध्ये 3 असा सामना. काय लढलाय वाकडी संघ देखील 13 वाचवताना. मैदानामध्ये फाईट कशी असावी, संघर्ष कसा असायला हवा याचं ज्वलंत उदाहरण पटवून दिलं गेलं. आता क्लोज फिल्डिंग, लॉंग फिल्डिंग, दूरदृष्टी ठेवून सध्या फिल्डिंगचा स्टँडर्ड सजावत असताना रमेश पवार त्याच्याकडे अनुभव आहे. परंतु तेजस पवार यंगस्टर सायकलिंगकडे प्रवीण सोरगे. 3 पाहिजे होत्या इनफिल्डच्या वरून. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि विजयी चौकार सामना जिंकलाय. इथे वैकुंठवा शहरी भक्तपरायण ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान जीतू जन्मान नेरे या संघाने सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम आई गावदेवी वाकडी. ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संजयचे नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजयचे नाव गाजतंय तालुक्याला. चला दोन्ही संघ लाईन अप करा. चला लाईन अप करा. नेरे संघ चला. परिसदा लाईन अप करा प्लीज.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन मोरे. सचिन या मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिक स्वीकारण्यासाठी 1 ओव्हर 4 धावा 3 विकेट.